काय वाटतं कधीपर्यंत काम पूर्ण होईल? बोला बोला ना. सध्या नेमका तो आता 2026 आहे. हो 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 28-29 पर्यंत चालू होणार असं माझं. 28-29 पर्यंत निश्चित. आता सर्व तुमचं नाव काय? अनिल रुनवाल. अरे अनिल भाऊ रुनवाल. रुनवाल. तर अनिल भाऊ आपल्या वाईगोळचेच आहेत आणि त्यांच्या अंदाजानुसारही 1-1.5 वर्षात आपली आता ट्रेन सुरू होईल. आणि आता ह्या सगळ्या परिसरामध्ये हे काम पाहून आपल्याला आता विश्वास आलेला. काय फायदा होईल आपल्याला? कुठं कुठं जाता येईल ट्रेन सुरू झाल्यानंतर? आपल्याला कुठे जाता येते. आहे ना? हो बर बर. बरं सुविधा मुंबई जवळच पडते हो हो हो. आणि आता स्टेशन असल्यावर तिरुपती बालाजीलाही आपल्याला जायचं असेल तर ते सोपच पडेल आहे की नाही? सोपंच पडते. नांदेड वरून. नाही तर तो मोतीजापूरले जा लागल अकोला हो हो हो. ते आता आपला मूर्तिजापूर अकोला बार्शी टाकळी जाणं बंद होणार आहे. आणि आता इथून साऊथचे लोक असेल बंजारा समाजाचे तर त्यांनाही पोहरादेवीला कनेक्ट करण्यासाठी मित्रांनो हा रोड जो आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे. आणि आता कामाचे नमस्कार. सध्या आपण जे आहे तर वाईगौड या ठिकाणी आलेलो आहे आणि आता स्लीपर आणण्यासाठी आपण बघू शकतो की जी मशीन आहे ती मित्रांनो जात आहे. आणि आता काम जे आहे अहोरात्र सुरू आहे. आणि आम्ही आता ज्या लोकेशनला उभा आहे त्या लोकेशनला पूर्ण त्या ट्रॅकवर मित्रांनो तिथे पट्ट्या आणि स्लीपर आपल्याला आथरलेल्या 2-4 किलोमीटरपर्यंत दिसत आहे. आणि आता ही मशीन जी आहे तर ह्या स्लीपर ते उचलण्यात येतं. त्याच्यावरती आपण बघतो की वर 3-4 लेबर आहेत आणि साईडनं त्याला म्हणजे हँडल करणारे ऑपरेट करणारे ते ऑपरेटर पण त्या ठिकाणी आहेत. आता इथून जे आहेत तर त्या स्लीपर उचलण्यात येतील आणि मग व्यवस्थित आता इथे त्याचे लेयर बनलेले आहेत आपण बघू शकतो. म्हणजे इथून साधारणतः 6-7 लेयर त्या ठिकाणी बनलेले आहेत. तिथून त्या स्लीपर उचलण्यात येतात आणि त्याला जे अटॅच आहे ते रेल्वेचे रूट पण त्या ठिकाणी बसलेले आहेत. आता आपल्या या परिसरामध्ये आज संडे असून देखील आम्हाला वाटलं होतं की आज संडेच्यानं काम सुरू राहणार नाही. पण निश्चित मित्रांनो आता हायड्रोलिक ती मशीन असलेली दिसते आपल्याला. ती आता काम उचलण्याचं करते. आणि हे जे काम आहे तर आता आपल्याला म्हणजे साधं लेबरच्याने ते उचलता येणार नाही कारण की भरपूर आपल्याला ते हेवी असलेलं दिसतं. तर आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण माझ्या इकडेही बघू शकता जिकडून आपला रोड जातो आहे तर 2-3 किलोमीटरपर्यंत ते आच्छादलेलं आहे. आणि याही साईडला आता तिकडं आपण पाहतो की पट्ट्या बसवण्याचं काम मित्रांनो सुरू आहे. आज 2 ऑगस्ट आहे आणि संडे असल्यामुळं बरेच दिवस झाले आपण या परिसरातली शूटिंग तुम्हाला दाखवली नाही. पण निश्चित मित्रांनो आता हे काम बघून आता आपल्याला एक आत्मविश्वास वाढला आहे की आता आपला जो हा फेज आहे म्हणजे यवतमाळ ते दिग्रसपर्यंतचा हा 70 किलोमीटरचा फेज यातील काम मित्रांनो छान चालू आहे. आणि हाकेच्या अंतरावर इथून फक्त 2.5 किलोमीटर डिस्टन्सवरती बंजारा समाजाची काशी जी आहे पोहरादेवी तेही आपल्याला जवळ असलेली दिसते या इकडं. तर आता हे रेल्वे बघून रेल्वेचं काम बघून आपल्याला काय नेमकं काय वाटतं कधीपर्यंत काम पूर्ण होईल? बोला बोला ना. सध्या नेमका तो आता 2026 आहे. हो 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 28-29 पर्यंत चालू होणार असं माझं. 28-29 पर्यंत निश्चित. आता सर्व तुमचं नाव काय? अनिल रुनवाल. अरे अनिल भाऊ रुनवाल. रुनवाल. तर अनिल भाऊ आपल्या वाईगोळचेच आहेत आणि त्यांच्या अंदाजानुसारही 1-1.5 वर्षात आपली आता ट्रेन सुरू होईल. आणि आता ह्या सगळ्या परिसरामध्ये हे काम पाहून आपल्याला आता विश्वास आलेला. काय फायदा होईल आपल्याला? कुठं कुठं जाता येईल ट्रेन सुरू झाल्यानंतर? आपल्याला कुठे जाता येते. आहे ना? हो बर बर. बरं सुविधा मुंबई जवळच पडते हो हो हो. आणि आता स्टेशन असल्यावर तिरुपती बालाजीलाही आपल्याला जायचं असेल तर ते सोपच पडेल आहे की नाही? सोपंच पडते. नांदेड वरून. नाही तर तो मोतीजापूरले जा लागल अकोला हो हो हो. ते आता आपला मूर्तिजापूर अकोला बार्शी टाकळी जाणं बंद होणार आहे. आणि आता इथून साऊथचे लोक असेल बंजारा समाजाचे तर त्यांनाही पोहरादेवीला कनेक्ट करण्यासाठी मित्रांनो हा रोड जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि आता कामाची प्रगती आपण बघू शकता. आता त्या ठिकाणी जे आहे तर त्या हायड्रोलिक मशीनच्या माध्यमातून पूर्ण ट्रॅक जे आहे तर ते उचलण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला लेबर करताना दिसतात. तर त्या ठिकाणी ती हाईट यासाठी लावतात की तिथून त्यांना उचलायला सोपं जातं. आणि मग आता ट्रॅक लेअरिंगचं काम याला उशीर तर निश्चितच लागणार आहे. परंतु आता ही आपल्या दिग्रस विभाग असेल किंवा विदर्भ व मराठवाडा असेल या दोन्ही रिजनसाठी खरोखरच हा एक आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच अपेक्षा बाळगूया. आणि तुम्ही पण आपलं चॅनल ग्रोथ व्हावं यासाठी एक सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.